आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज. मोहोळ महावितरण कार्यालयात शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर 3 तास बैठक, स्मार्ट मीटरसह अनेक मागण्यांवर चर्चा. महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख यांच्या नेतृत्वाखाली 1 जुलै रोजी मोहोळ तालुक्यातील मौजे कुरुल येथे विविध शेतकरी प्रश्नांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. यावेळी महावितरण प्रशासनाने शेतकरी संघटनेच्या वतीने मागण्यांवर चर्चा करण्यासाठी 10 जुलै 2026 रोजी शुक्रवार दुपारी 2 वाजता मोहोळ महावितरण कार्यालयात बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. आश्वासनानुसार आयोजित करण्यात आलेली ही बैठक तब्बल 3 तास चालली. बैठकीला महावितरणचे कार्यकारी अभियंता सूर्यवंशी साहेब उपस्थित होते. बैठकीदरम्यान संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख यांनी गावोगाव सुरू असलेल्या स्मार्ट मीटर संदर्भातील नागरिकांच्या अडचणी तसेच शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्या प्रशासनासमोर मांडल्या. या सर्व प्रश्नांवर संबंधित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी जनहित युवा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नाना मोरे, गणेश चौरे, बिरू वाघमोडे, संभाजी माळी, प्रमोद लांडे, बाळासाहेब जाधव, पिंटू पवार, नागेश नाईकनवरे, समाधान चौरे, परमेश्वर पाटील, संतोष गवळी, अनिल सातपुते, तानाजी काळे, सत्यवान धावणे, अमोल वाघमोडे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. तसेच महावितरणचे उपकार्यकारी अभियंता, मोहोळ उपविभागाचे पटेवार, कुरुल उपविभागाचे कारंडे तसेच तालुक्यातील विविध उपकेंद्रांचे शाखा अभियंतेही बैठकीस उपस्थित होते. बैठकीत शेतकरी व नागरिकांच्या विविध मागण्या आणि समस्यांवर सकारात्मक चर्चा झाली असून संबंधित प्रश्नांवर योग्य ती कारवाई करण्याबाबत प्रशासनाकडून आश्वासन देण्यात आल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.